नमस्कार मंडळी. तर मी आज पुण्यातील वानवडी येथे असलेल्या महादजी शिंदे छत्री या ऐतिहासिक वास्तूला भेट द्यायला गेलेले. बऱ्याच जणांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल, कारण मी पण पहिल्यांदाच हे नाव ऐकलं होतं. तर हे स्वारगेटपासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथे गेल्यावरती आपल्याला एंट्री फी असणार आहे. भारतीय नागरिकांसाठी 80 रुपये तर विदेशी नागरिकांसाठी 100 रुपये तिथे एंट्री फी आहे. मला तिथे गेल्यावरती 80 रुपये तिकीट काढल्यावरती मला असं वाटलं आपण पैसे तर वाया घालवणार नाही ना, आतमध्ये नक्की काय आहे. पण आतमध्ये गेल्यावरती एकदम छान आहे, अजिबात वेस्ट ऑफ मनी नाही आहे. शांत एकदम सुंदर ठिकाण आहे. चला तर आपण जरा त्यांचा इतिहास जाणून घेऊया. महादजी शिंदे हे राणोजी शिंदे यांचे पुत्र आणि बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजी शिंदे यांचे बंधू होते. पानिपतच्या लढाईमध्येही महादजी शिंदे सहभागी झाले होते. महादजी शिंदे हे मराठा साम्राज्यातील एक पराक्रमी सरदार आणि पेशव्यांच्या सैन्यांचे सरसेनापती होते. 12 फेब्रुवारी 1794 रोजी त्यांचे निधन झाले आणि ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आले. सुरुवातीला आहे ना, इथे भगवान शंकराचे मंदिर होते, जे की महादजी शिंदे यांनी स्वतः बांधले होते. नंतर त्यांच्या स्मरणार्थ भव्य छत्री आणि समाधी तिथे उभारण्यात आली. आतमध्ये शिंदे घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची चित्र लावलेली आहेत. आज महादजी शिंदे छत्री ही पुण्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक पर्यटन स्थळापैकी एक मानली जाते. इतिहासप्रेमी असो, छायाचित्रकार असो किंवा शांत वातावरण ज्यांना आवडतं त्यांनी प्रत्येकाने या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी. खूप छान ठिकाण आहे. तिथं गेल्यावर आपल्याला पाहण्यासारखं काय आहे तर मला तर सगळ्यात जास्त हा जिना खूप आवडलेला. आणि दगडातलं जे नक्षीकाम आहे त्यांचं एकदम कोरीव, एकदम असं उठून दिसतं, खूप छान वाटतं. या मंदिराच्या पाठीमागेच त्यांचं एक ऑफिस आहे, जे एकदम गावाकडचे जसं बैठक घर असतं त्या टाईप आहे. ते पण एकदम सुंदर दिसत होतं. या छत्रीचा ताबा सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्वाल्हेर यांच्याकडे आहे. तर तुम्हाला पण इतिहास, संस्कृती आणि अप्रतिम वास्तुकलेचा संगम अनुभवायचा असेल तर पुण्यातील महादजी शिंदे छत्रीला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.